देवी आमच्या नवसाला पावणारी आहे. आई द्रोणागिरी माऊली देई भक्तांना सावली. आई द्रोणागिरी माऊली देई भक्तांना सावली. चला जाऊया राऊली देई भक्तांना सावली. आई अंबेचा उदो उदो जगदंबे. वहिनी यो बघा कुठं आला, यो बघा. हनुमंताचे लागलेत पाय त्याची. ए भांडू नका, भांडू नका. हाय नमस्कार, कशात सर्व. माझं नाव राजदीप गरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनलवरती. वर्षभर ज्या क्षणाची आपण वाट बघत असतो तो क्षण फायनली आलेला आहे, म्हणजे द्रोणागिरी आईची पालखी. काय म्हणताय, कसं वाटतंय? फुल एन्जॉय बाय. कसं वाटतं, वर्षभर ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो क्षण आलेला, पालखी सजलेली आहे आणि थोड्याच वेळात आपण पालखी घेऊन मंदिरात जाणार आहे. दरवर्षी लगेच आली पाहिजे, लगेच ते तर आहे, लगेच आली पाहिजे पालखी. काय म्हणशील दादा? पालखीचा कसं आपला नवीन वर्ष येतो तसा कॅलेंडर आपण बघतो, तसं आपण कॅलेंडर मध्ये कालाष्टमी कधी आहे तो पहिला बघतो, कधी आपले वार कुठला आहे पालखीचा. बरोबर बरोबर. रविवार आलाय, गुढी पाडवा झाला का आपली पालखीची ओढ लागलेली आहे, म्हणजे तयारी आपली सुरू. ठीक आहे, काय म्हणशील आपले काय काय आपली तयारी असते ती पहिले आपण महिना दीड महिना अगोदर सगळी तयारी. नक्कीच नक्कीच. आपल्या सगळ्या मिटिंग होतात, अरेंजमेंट काय करायचं. बरोबर बरोबर बरोबर. ते अरेंजमेंटची तयारी महिनाभर अगोदरच असते आपल्याकडे. नक्कीच नक्कीच. आनंद, एवढी मोठी जबाबदारी पण असते ना, सगळा सोला पार पाडण्याची चांगल्या वृत्तीने. तर ठीक आहे, चला सर्व ग्रामस्थांना शुभेच्छा आणि आपले सर्व आपली यंग पिढी आहे. काय म्हणशील आता, पालखी सोहळा आहे आपला. खूप चांगलं वाटतंय. खूप त्या वर्षीची वाट बघत असतो आपण त्या क्षणाची. हा खूप मस्त वाटते, खूप भारी, फुल एन्जॉय. काय म्हणते तेच सगळं एन्जॉयमेंट तुमच्या चेहऱ्यावरती दिसतंय. फुल मजा आहे. थँक्यू. आणि मला सांगितलं नाही, दरवर्षीच आहे. दरवर्षीच आहे. कुणाल दादा आणि भाऊ मस्त कुर्त्यामध्ये आलेले आहेत. काय म्हणाल भाऊ, कसं वाटतं आता फायनली पालखी सोहळा आपला सुरू होणार आहे? त्यासाठी एवढे वर्षभर आपण वाट बघत असतो. बरोबर. त्या पालखीने सस्ती की आपला सण आता चालू होईल. नक्कीच. ठीक आहे, धन्यवाद भाऊ. हे बघा आपली सुंदर सजवलेली पालखी, आणि यंदा आपल्याला काहीतरी नवीनच बघायला मिळालेलं आहे. बघा, श्री राम आणि श्री हनुमान त्यांना घेऊन आहेत. मला वाटतं रावणाचा वध करताना जो सीन आहे तो इथं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे या पालखीवरती. तो बघा सुंदर. आणि इथं बघा हनुमंताची द्रोणागिरी, सुंदर पालखी. आता तुम्हाला मला सांगायला आवडेल काय, म्हणजे सर्व व्हाईट कुर्ते घातलेत आणि याच्यामध्ये मी फक्त गाववाला वाटतंय, बाकी सर्व ऑर्डरीचा बँडवाला वाटतात. हे बघा, समजला ना? समाधान. पालखीला आमच्या गावात पालखीला रस्त्यावाले येते. काय विषय? थंडा साधा, थंडा थंडा तो पण साधा. नशीब आहेत माझं. अरे भैया काय ऐकायला भेटतं. हो बरोबर बरोबर. आज कोणाला बोलवत नाही, पण ज्यांनी कोणी बोलवलं त्यांचेच जातो. असं नसतं. सगळं बघा कुर्ते घालून आहे. तयारी झालेली आहे पूर्ण. बंदोबस्त झालेला आहे. सागर पण आहे. गाड्या लावल्यात ना समोर. सागर हो आपला पालखी घेऊन जातो. हा, दरवर्षी व्हाईट कुर्ता एक पालखी काढण्यासाठी हा कुर्ता फिक्स असते. फिक्स. मगाशी लाइटिंग नव्हती ऑन केली, आता लाइटिंग ऑन केली. बघा किती सुंदर पालखी दिसते. आणि तुम्हाला सांगतो मी, आता सध्या पालखीमध्ये मुकुट नाहीत. आता आपण वरती जाऊ, आरती होईल आणि नंतर मग आईजवळ जी मुकुट आहेत ती आतमध्ये ठेवण्यात येतील.
हा आता इथं आवाज देशील आता जोरात. द्रोणगिरी माते की, शीतला देवी माते की.
बघा आपले करंजा पाड्यातल्या सर्व ज्येष्ठ आहेत इकडे आपल्या समोर. द्रोणागिरी माते की, शीतला देवी माते की. चला मावशी. द्रोणागिरी माते की, शीतला देवी माते की. ओके आपली गँग आलेले आहे पाटणा. एकदम मस्त रात्रीचा नजारा बघा आईच्या मंदिराचा. आणि यो सर्व नजारा असते ना तो आमचे ग्रामस्थच करत असतात सर्व मिळून. लाइटिंग जॉईन वगैरे करण्यापासून सर्व ग्रामस्थ करतात. पालखी थोड्याच वेळात पोचल नंतर मग जल्लोष फुल मजा धमाल. माझ्यासोबत प्रणित दादा आहे आणि आमच्या दोघांचेही चॅनल आमच्या गावाच्या म्हणजे करंजाच्या नावाने आहेत. आणि आमच्या करंजाचा म्हणाला तर द्रोणागिरी आईचा पालखी सोहळा आतुरतेने त्याच्या सोहळ्याची वाट बघत असतो. द्रोणागिरी आईच्या पालखी सोहळ्याची. तर प्रणित दादा आपल्यासोबत आहे. प्रणित दादा काय म्हणतील, आपला फायनल तो क्षण आलेला आहे आणि थोड्याच वेळात आपली पालखी निघणार आहे, काय म्हणतील, कसं वाटतंय? हो खरंच या क्षणाची आम्ही वाट बघत असतो नेहमी. दरवर्षी 2 दिवस कसे जातात आम्हाला समजत नाही. फुल एन्जॉय करतो आणि प्रत्येक नागरिक आपल्या करंजाचा ग्रामस्थ मस्त देवीच्या दर्शनाला येतो. आपल्या ज्या इच्छा आहे त्या प्रगट करतो आणि ही देवी आमच्या नवसाला पावणारी आहे. म्हणजे अख्ख्या गावावरती प्रसन्न आहे आणि तोच जल्लोष आज आपण करत असतो आणि तेच तुम्हाला पालखीच्या निमित्त बघायला मिळतंय. आणि खरा म्हणजे जे सोंग असतात आपल्या पालखीमध्ये ते खरंच बघण्यासारखे आहेत. नक्की एकदा भेट द्या आमच्या द्रोणागिरी आईच्या मंदिराला. तुम्हीही प्रसन्न होईल द्रोणागिरी आईच्या मंदिरामध्ये जाऊन. तर बोला द्रोणागिरी माते की जय. आणि दादाविषयी अजून एक सांगायला मला आवडेल का आमची सर्वांची आमच्या आईवरती एवढी श्रद्धा आहे ना की जेव्हा ज्या दिवशी दादाला सिल्वर बटन आला, ज्याचे 100K सबस्क्रायबर पूर्ण झाले, त्यांनी 1 ते 2 महिने त्याचं सिल्वर बटन आईच्या दरबारात ठेवलेला. बरोबर दादा? 2 महिने मंदिरात ठेवलेला. दादा चल दादा द्रोणागिरी माते की जय. धन्यवाद दादा. आपल्या मित्राच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भरपूर मेहनत करते, एक दिवस पण सोडत नाही ब्लॉग तुला बघूनच दादाचा फुल सपोर्ट असते, नेहमी सपोर्ट करत असतो दादा आम्हाला. धन्यवाद दादा.
माते की जय। द्रोणागिरी माते की जय। सीतादेवी माते की जय। एक मिनिट या साईडची बाबू आमा हाय म्हणजे पालखीला पहिल्यांदा आलीस म्हणजे पालखी निघताना कसं वाटतंय कसं वाटतंय आता दरवर्षी आल ना नक्कीच या ठीक आहे बघा सर्वजण आहेत हाय चला थँक्यू हे बघा द्रोणागिरी माते की सीतादेवी माते की द्रोणागिरी माते की
द्रोणागिरी माते की, शीतला देवी माते की. द्रोणागिरी माते की, शीतला देवी माते की. जय श्रीराम. बारकी पोरं काय खोल घेणार नाही तुम्हाला. आणि जशी जशी पालखी आपल्या दाराजवळ येत असते तर सर्व महिला आरतीचा ताट आणि फुलं फुलं घेऊन येत असतात बघा. हनुमंताची द्रोणागिरी. नाव काय आता? पूर्वांश. पी फॉर पूर्वांश. ओके. द्रोणागिरी माते की, शीतला देवी माते की. हे बघा आपल्याला भूत गँग भेटले. भूत गँग. ए मग तुम्ही सोंग का नाही घेतलं? द्रोणागिरी माते की, शीतला देवी माते की. जय श्रीराम. द्रोणागिरी माते की, शीतला देवी माते की. हे बघा सुंदर सोंग. आपल्या गावची 100हून जास्त वर्षाची परंपरा. इथं 5 पांडव बघताय तुम्ही. नमस्कार नमस्कार. 5 पांडव बघताय. नमस्कार. आणि आता आपले छत्रपती संभाजी महाराज बघताय. छत्रपती संभाजी महाराज की जय. नमस्कार. हे बघा तुम्ही कोण झालो? आम्ही तांत्रिक बाबा. तांत्रिक बाबा. गोंदू बाबा. काहीतरी सबस्क्राईब आमचं वाढवा. काहीतरी जादू टोना करून वाढू सबस्क्राईब करा चॅनलला. त्यांचं ऐका. आता आमच्या माणसांचं तर ऐकव नाही. ते बाबांचं तरी ऐका.
जय जंतर मंतर खाली गेल्यानंतर वाढून द्या एकदाच सबस्क्रायबर. सबस्क्राईब वाढवा लवकर. हे बघा आणि पाठीमागं कोण कोण आहे बघूया. हाय नमस्कार. कोण झाले तुम्ही? हॅलो युरोपियन झालेत ते युरोपियन. मित्रा गावातला माणूस गावातला नागरिक झालेत. ताई मी त्यांची मिसेस झाले. ओके नाव काय तुमचं यांचे मिसेसचं? सुभद्रा नाव आहे. ओके आणि पाठी सर्व हे बघा खास आकर्षण आपली शेवटची गाडी ना. शेवटची गाडी सोंगांची छान आहे. सर्वजण छान दिसत आहेत सर बघा. चलो त्यांची एंट्री झालेली आहे. गॅन एंट्री. आणि त्यांना बघण्यासाठी बघा किती लोक आलेत. बाहेरून लोक येतात सोंग बघण्यासाठी. लाईव्ह सोंगांविषयी काय सांगशील? आपल्या पहिल्या गाडीबद्दल काय सांगशील? पहिली गाडी नेहमी आपल्या गावदेवीची रत्नागिरी आणि शितलाई देवीचीच असते. आणि या गाडीसाठी या वेशभूषा करण्यासाठी खूप वर्ष वेट करावा लागतो. तेव्हा जाऊन चान्स लागतो. आपल्याला ते भेटतं. आणि त्यासाठी जो बुकिंग होतं किंवा जी नावं देतात त्यासाठी खूप गर्दी असते. पण ज्याचं नशिबात असतं त्यालाच भेटते. यंदा कोणचा मान आहे? यंदा आतिश दादाचे दोन्ही पुरे आहेत ना. दोन्ही ट्विन्स आहेत त्या आणि दोघींना त्याचा मान भेटलेला आहे. खूप सुंदर बघून खूप छान वाटतं. हो त्यांना भेटलं. तुम्ही बघा. ओके धन्यवाद. तुम्ही बघताय एकदम पारंपरिक पद्धतीने आम्ही दरवर्षी हा सोंगांचा सोला पार पडत असतो. पारंपरिक कुठलीच ट्रॉली नाही वगैरे काय नाही. बैलगाडा आणि हे आपला खटारा त्याच्यावरती सर्व वेशभूषा घेऊन उभे राहत असतात आणि खूप सुंदर दरवर्षी घेत असतात. हे बघा पारंपरिक पद्धतीने. हे बघा हे सर्व अशा आपल्या गाड्या आहेत. नृत्य आविष्कार. राया फक्त तुमच्यासाठी 4 जणी आहेत. फुल जल्लोष असणार आहे बघा. आणि हे बघण्यासाठी तुम्हाला पब्लिक दाखवते किती आलेले आहे. पब्लिक दाखवू शकत नाही बघा एवढे सर्व तिकडे भरलेलं आहे. मनोरंजन करणाऱ्या गाड्या हे पात्र कित्येक वर्ष आपण ही सजावटीचं जे काम करतात ते आत्ता आपले नंदकुमार चव्हाण त्यांचे वडील करत होते. त्यांचीच परंपरा म्हणून आज आपण नंदकुमार चव्हाण हे ह्याच्यात सहकार्य करत असतात सर्व पात्रांना सजवण्याचं. आणि काही काळा आता एक 8-10 वर्षापूर्वीपासून आपल्या गावातील अमित गावण पण आपल्याला सहकार्य करत असतोय. काय म्हणशील आपल्या पारंपरिक सोंगांबद्दल? बघा मी तर प्रयत्न केलाय चांगला दाखवण्याचा. बरोबर. आणि दरवर्षी तू करत असतेस? हो मी दरवर्ष करत असते. म्हणजे बघा आपले प्रत्येक कलेला जपण्याचा प्रयत्न. ओके. जसे आपले द्रोणागिरी शीतला माऊलीचं रूप दाखवण्याचा बरोबर केलाय. दुसऱ्या ऐतिहासिक मध्ये जाऊन थोडासा 5 पांडव आपले दाखवलेत. ओके. त्याच्यानंतर आत्ताच म्हणजे ट्रेंडिंग मध्ये असलेला आपला विकी कौशल यांचा संभाजी महाराजांवर आधारित छत्रपती शिवाजी महाराज आधारित छावा चित्रपट त्याच्यातला मी लास्ट सीन आपला. पण मला सांगायला आवडेल का आपण गेल्या वर्षी देखील संभाजी महाराजांचा सोंग घेतला होता. होय. दरवर्षी आपण छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांचा करत असतो. आपला ऐतिहासिक म्हणजे आपली परंपरा जपण्याचा प्रयत्न. ओके. म्हणजे या थ्रू आपण परंपरा जपण्याचा देखील कार्य करत असतो. आणि चौथी गाडी आपली कसली आहे? चौथी म्हणजे आता बघा फनी असते. फनी म्हणजे बघा काही आता साधू लोक चांगले पण आहेत काही लुटणारे पण आहेत. मग त्याच्यातलाच एक आपण कॉमेडी भाग म्हणून ते साधू गुरु यांचा. आणि चौथी शेवटचा आपला आणि शान आपली शान एन्जॉय करते सगळी पब्लिक. एक सर्व पब्लिकला एन्जॉय पाहिजे असते म्हणून त्याचे आपली महाराष्ट्राची लोककला जपण्याचा प्रयत्न म्हणजे आपली महाराष्ट्राची लावणी दाखवण्याचा प्रयत्न केला. ओके. लावणी अशा प्रकारे मी सादरीकरण केलंय. ओके दादा तुझे पण खूप खूप आभार. आमच्या चॅनलच्या वतीने तुझे पण खूप खूप आभार. थँक्यू. द्रोणागिरी माते की जय. देवी माते की जय. अरेंज करणं ते पण सोपा काम नाही. याच्यासाठी पण 4-5 दिवस आधीपासून सर्व मॅनेज करायला लागतात. गाडी वगैरे सर्व काय. आणि त्यांचे पण गाडी मालक आहेत हे आतुरतेने वाट बघत असतात. आणि ते त्यांच्या बैलांना आता तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक बैलाला पण त्यांनी सजवलेलं असते. ओके बरोबर आहे. त्यांना एक म्हणजे हाऊस असते की आपली गाडी. आणि
बैलगाडी देण्यासाठी पण प्रत्येकाचा प्रयत्न असतात की हा. यावर्षी माझी गाडी गाडी लागावी. आणि माझी गाडी ही ह्या पात्राला असावी, बरोबर. द्रोणागिरी मातेच्या पात्राला असावी की गाडी, असं प्रत्येकाची इच्छा असते. बरोबर. त्याप्रमाणे आपण प्रत्येकाला आपण संधी देतो. हाय, कशी वाटली सोंग? मस्त ना. तू होशील काय पुढच्या वर्षी? पुढच्या वर्षी होशील काय? बघण्यासाठी गर्दी बघा किती आहे. पाठी बघू शकता तुम्ही, फुल गर्दी आहे. सोंग बघण्यासाठी बाहेर बाहेरून लोक येतात, सर्व ग्रामस्थ येतात. ओ शेठ, कशी वाटली आमची गावाची परंपरा? मस्त ना. बसायला लागला नंतर आणि या गाडीजवळ गाणी लागलेली आहेत आणि प्रचंड गर्दी बघायला भेटते बघा. आणि आता मी साऊंड पॉज करते, फक्त तुम्ही मजा घ्या. मी काय बोलतोय, तुम्हाला गाडी नाही भेटली काय सोंगांची? मग पुढल्या वर्षीसाठी आत्ताच नाव नोंदवून ठेवा. हो, तुमच्या नाही हो. मस्त दिसतंय, छान दिसतंय. हाय, सर्वांनी हाय करा. हाय. द्रोणागिरी माते की, शीतला देवी माते की. हा, हे बघा ताई भेटला आपल्याला. ताई नाव काय? वैष्णवी भारत पात्रे. वैष्णवी नाव आहे. कुठून? मुलेकण वरून. बघा, हाय. सर्व फॅमिली सोबत आलेत सोंगांची मजा घेण्यासाठी. दर्शन घेतलात? दर्शन घेतलं. हाय हाय. कुठून? मुंबईवरून. मुंबईला पोहोचतात आपला व्हिडिओ. थँक्यू सो मच. कोण? हाय. एक चांगलं वाटतं बघून आपली संस्कृती दाखवता तुम्ही. नक्कीच असाच आशीर्वाद ठेवा. अजून आपली परंपरा संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करीन मी. नक्कीच. आता तर करावंच लागेल, मुंबईवाले सांगतात. त्या पाठी लपतात त्यांना बोलू. ओके, थँक्यू. काय म्हणाल, वर्षानुवर्ष आपण ज्या पालखी सोहळ्याची वाट बघत असतो, तो क्षण आलेला आहे. पालखी आता थोड्याच वेळात आपल्या समोर येईल आणि तो जल्लोष आपल्याला इथं बघायला भेटेल. काय म्हणताल, कसं वाटतंय? एकदम भारी. नक्कीच. आता या ग्रुपकडे जाऊया. काय म्हणाल, कसं वाटतंय पालखी सोहळ्याचं? एकदम भारी. ठीक आहे, थँक्यू. द्रोणागिरी माते की, शीतला देवी माते की. वहिनी यो बघा कुठं आला. यो बघा. हाय. झालं काय दर्शन वगैरे? सगळं मस्त एकदम. मस्त एकदम. सर्वजण आहेत बघा, सोंग बघण्यासाठी आलेले.
पूर्ण गँग आहे इकडं. वरती बिरती पण बसलेली असते पब्लिक. काला ड्रेस का घातलाय? आता त्यांनी प्रश्न केलाय तर आता विचारायला लागेल काले ड्रेस का घातला. आले गुलाल दिसू नये म्हणून काले ड्रेस घातले. सर्वजण आहेत. हाय ए आता जरा जवळ या ना इकडं जवळ या आणि बँकेजवळचा जरासा आवाज दाखवा तुमचा. द्रोणगिरी माते की शीतला देवी माते की. ओके हाय बँकेजवळ आवाज हाय. काय रे याच्यासाठी बोलवलंस गुलाल उडवासाठी? मजा चालली त्यांची बघा. नुसते खरी पालखीची मजा असते. केला मजा करा. इकडे आहे मामी वहिनी साईड. हाय हाय करा. सर्वजण आहेत बघा. तशी पाठी काय लपतस? ओके हाय हो मावशी. आता तुम्ही हाय करा. एके टायमिंगला एकच ग्रुप दिसतंय. चलो हाय ए बायकर नाचायला जा. गुलाल हाणाचा घरशी संपला गुलाल आता. हे बघा ही आमची दरवर्षीची जागा आहे. इकडे आम्ही असतो बसलेलो. हाय हाय ओय दोन भाऊ. हे बघा भाऊ इकडे बघा. हाय दोन्हीकडे दिसताय तुम्ही ब्लॉग मध्ये पण आणि लाईव्ह मध्ये पण दिसताय. लाईव्ह बघत होतो. कुठं बघितली तुम्ही लाईव्ह? घरी लावलेली बरोबर दिसत होती. असं आहे काय? दिसत होती ना. एकच सबस्क्रायबर आहे तिचा आणि तो पण राज करंजाचा आहे बघा. ती कोण आहे बघा? उत्कर्षा पाटील वन अँड ओनली राजू मामाची मुलगी. हाय अरे दादू काय म्हणताय? कसं वाटतंय? एक नंबर. आणि त्यांची तुम्हाला तयारी दाखवते. फिरा सर्वजणी फिरा. हे बघा फेमस आहे नाही बघायला लागते पहिले. द्रोणे काय यायचं पेंटिंग टाकले ते आपल्या पाठणीवरती आणि लाइटिंग केले. मस्त विचार होते त्यांचे. दरवर्षी काय ना काय नवीन करताय. यंदा लाइटिंगचा केलाय. मग मस्त प्लॅनिंग होती तुमची. नक्कीच मस्त मस्त. तिघी जरी तुमची तिघांची टीम आहे ना? तिघींची टीम आहे. ओके. सुयोग दादाचा युपी वरून मित्र आलाय. आणि तुझा मित्र आहे? किती वर्षापासून मित्र आहे? 15 वर्ष झाली. आणि तुला मराठी पूर्ण येते? कधीपासून तू महाराष्ट्रामध्ये आहेस? 2018 मध्ये मी आलो. 2018 मध्ये आलीस? 11 मध्ये आलीस आणि प्रॉपर मराठी येते तुला? ओके बघा. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. महेश दादा भेटलाय आणि त्याचा गुलालाचा स्टॉक बघा. एकट्याने एवढे सर्व गोणी आणले आहेत. 100 किलो त्याचा स्वतःचाच गुलाल आहे. आणि त्याचा माझ्यावर जीव आला आणि डायरेक्ट त्यांनी मला 10 किलोची पिशवी मला दिलेली आहे. एक नंबर. आणि गुलालाचा वास एकदम मस्त येते. ठीक आहे. आणि पद्या पद्या हायकर
चला उजडला आणि रस्ते बघा नुसता गुलाल, लाल चादर हत्तरले रोडवर. काय रे गप्पा चालल्यात? चला मोबाईल चार्जिंगला लावून येत आहे. अवतार बघा काय झालंय. 8:30 वाजलेत आणि पालखी आपल्या आजीच्या दाराजवळ आलंय आणि जल्लोष बघते तुम्ही. थांबा जरा दाखवतो तुम्हाला. हे बघा पालखी आपल्या दाराजवळ आलंय आणि सर्व आपल्या महिला मंडळ दर्शन घेत आहेत. सोप्याची बोर नाही, सोप्याची. ए दुर्वेश, तुझा जर पेपर असता आणि पालखी असती तर पेपराला गेला असतास? गेलोच नसतो मी, अजिबात गेलो. त्याला गावकरीशी कारला पाहिजे आपण. सगळं मित्रमंडळी बसलेले आहे. अरे पण आता त्याला आता उठवायला गेलो त्याची झोप. अरे यो आपला घर बघ, तो मामासा आहे. मामासा आणि माझा घर एकच. सोबत पोत देता होतं घेते नाही तर घे घे, सोबत देते तरच घेईन व्हिडिओ मध्ये, नाही तर घेणार नाही. हा अरे श्रेयस तुला खातंय हे काय? ही पहिलेपासूनची बॉडी आहे, या आता ना हे बघ. हा समजलं ना? ही बघ अशी बॉडी असते. हे बघ असं हात टेकून दाखव. हे बघ असं हात टेकून दाखव. आहे दम? हा कापला कापला. मामाचा मित्र परिवार इकडे बसलेला आहे बघा, आलेले आहेत. हाय हाय तरी कर आता. ओके 12 वाजून गेलेत आणि पालखी नावापाड्यामध्ये पोहोचलेली आहे. आता जाऊया आपण पालखीमध्ये. घरी जायचा, मोबाईल चार्जिंग लावायचा, मोबाईल फुल करून यायचा, तेच चालू आहे. अरे बाबा तो दुसरा मोबाईल विसरलो मी, कारण जायला लागेल घरी परत. अरे तुम्ही दमताव बिमताव का नाही? फुल जल्लोष बघा. प्रत्येक घराशी आपल्याशी सोय केली जाते, बरोबर ना? अरे नाही तरी बोला कोणला तरी. बघा सर्वजण बसले आहे. हा यो कुठला लुक? हबीबी. हे बघा. नमस्कार. कुठून? मुंबईवरून मुंबईपर्यंत पोहोचता आम्ही आपला व्हिडिओ. कशा वाटतात व्हिडिओ?
छान असतात. आणि तुम्हाला आपला पालखी सोहळा दरवर्षी तर तुम्ही येतच असाल, कसं वाटतं पालखी सोहळा? नक्कीच, अशाच दरवर्षी येत राहा. ठीक आहे, धन्यवाद. नाव काय? प्रीती ताई आपल्या समोर. काय बोलायची इच्छा असेल तर बोल राजा एकदाचा. पालखी नाही आणि तसंच माझा मित्र आणि पाव मारलाय आणि पालखी जवळ असतील त्यांना काय मग भरपूर आहे, फुल स्टॉक भरलेला असते नेहमी. सगळे ब्लॉग बघतात आपले. बघा तुम्ही तर बघितलंच पाहिजे, तुम्ही गावले नक्कीच तुमचंच आहे. मी खिसव भरा, तेच राहिलंय आता. खिसा भरून घ्या, मस्त लागतं ना. मी पण घेते, खिसा भरते. हे बघा, हे बघा चेहरा एकच घेतलीस. हे बघा कॅमेरा चालू आहे म्हणून एक एक घेतलं आणि वाचल. मी असाच उभा राहिलो ना तर वाचतील. हे बघ, हे बघ. पालखीमध्ये खाया पियाची काही कमी नसते आपल्याला. बघा आता आईस्क्रीमची सोय केलेली आहे इकडं. आणि इकडं काय पुलाव आहे का बिर्याणी आहे? पुलाव आहे. बघा सर्व याई हाय. तुम्ही नाही केलास ब्लॉग? केलास ना? काय एकदम बंदच केलास? हा काय, आता कर कंटिन्यू चालू. काय घेऊन आलीस? हीच मला आहे ना. हो येते येते. चिनूकडे आहे. थोडक्यासाठी यांची अपसेंटी लागलेली आहे. बघा चेहरे बघून घ्या. ही गोदरी गोदरी हे गोदरी गोदरी कोण आहे? सागर शेफ आलेला आहे. 34वा अंडा. आई आणि आम्ही दोघं सर्व सेवा करतो. आपले भाविक काय नाही माझ्या काकांनी 16 अंडी बनवली. थोड्या बोलता आता बनवायला लागलाय. सागर हे भांडू नका, भांडू नका, भांडू नका, भांडू नका. हे भांडू नका, हे भांडू नका. त्याला मी सांगते इथे यो माझ्या वर्गातला राजेश भगत 5वीला मुंबईशी आला. बँची ओमिनी बसायला घेतला. मी आमचा मित्र. तुमचं आज भांडण कशाशी झाला? अरे 9वीचा कपडा अजून घालतोय. मला अजून फोटो वाढलाय. 9वीचा कपडा अजून घालतोय. त्याला त्याचा मत मांडू द्या आता. लग्न झालं आता आणि असं वाटतंय याने पुढे हाती घेतलाय असं वाटायला झालं. पहिला महिना पहिला 14 असू दे. 9वीचा कपडा अजून घालतोय. आता शाळेचा कपडा अजून वर्गाने ठेवलं. घेतले बाटली मारायला आणि घेतले. 9वीचा कपडा अजून घालतोय. सोबत राहून काय तुम्ही? आपले गाव देवीची पालखी आहे आणि जरासा अंगावर गुलाल नाही घेतला याई पोराई. तुम्हाला काय वाटतंय? मी घेतलाय. तुझे तर थोडा आहे. तुमचं दोघांचं काय? तुझे मी कपडा बदलला. पालखीचा टी शर्ट बघ माझा. मामी ये जास्ती लाल. मामी ये र इतके उशीर कपडे घालायला. अरे बाबा मला रातच्या माझा पाय दुखत होता म्हणून मी झोपायला आलो. पॅन्ट आणि फुल पॅन्ट आणि बुटा आणि टी शर्ट हवा. कसं झोपू सांगते? गुलालाची टी शर्ट हवा. मग ती पोरा हॉल मध्ये झोपली ती कशी झोपली? अरे बाबा ते मोठे माणसं हान त्यांना जमतय. तुझ्याशी बोलून काय फायदा नाही. शेवटी टीचरचा पोर आहेस ना तू. काय मला खोल द्यावतच नाही. आणि याला बोलून फायदा नाही. यो वकिलाचा पोर आहे. यो BRC वाल्याचा. तिघो मला खोल कशा देशील? तुमच्या नादी नाही लागलेलाच बरा ना. हे बघा बघता सगळ्या मॅडम लोक इकडनं. चला 4:30 वाजलेत आणि पालखी आलेली आपल्या थोड्याच वेळात मंदिरामध्ये जाईल.
द्रोणगिरी आईचा महिमा मोठा आमचे उरणचे डोंगरानू करंजा गावचे आगरी कोली बघा नाचतान आवडीनू आई द्रोणगिरी माऊली देई भक्तांना सावली आई द्रोणगिरी माऊली देई भक्तांना सावली चला जाऊया राऊली देई भक्तांना सावली आई अंबेचा उदो उदो जगदंबेचा उदो उदो माऊलीचा उदो उदो दोनाईचा उदो उदो हनुमंताचे लागलेत पाय त्याची प्रसाद द्रोणगिरी माय हा हनुमंताचे लागलेत पाय त्याची प्रसाद द्रोणगिरी माय येथून केले होते उड्डाण उड्डाणाचे नाव झाले उरण द्रोणगिरी यायचं ठाण हैया उरणचे डोंगरावरी संकट काली भक्तांच्या हाकेला धावतई गोसतवरी सत्याची घावली देही भक्तांना सावली आई द्रोणगिरी माऊली देही भक्तांना सावली चला जाऊया राऊली देही भक्तांना सावली सीता मसाला भरतई मेला लाखो भाविक होतान गोला हो सीता मसाला भरतई मेला लाखो भाविक होतान गोला द्रोणगिरी आईची अपार माया सदैव ठेवतई मायेची छाया आई भवानी तुझ्या कृपेची सावली मिळू दे सुख हे नांदू दे नौका किनारी लावली देई भक्तांना सावली आई द्रोणगिरी माऊली देई भक्तांना सावली चला जाऊया राऊली देई भक्तांना सावली आई द्रोणगिरी माऊली आई द्रोणगिरी आमचे उरणचे डोंगरानू करंजा गावचे आगरी कोली बघा नाचतान आवडीनू आई द्रोणगिरी माऊली देई भक्तांना सावली आई द्रोणगिरी माऊली देई भक्तांना सावली चला जाऊया राऊली देई भक्तांना सावली
5:30 वाजलेत आणि पालखी फायनली पोचलेली आहे आपली मंदिरामध्ये. सर्व सोहळा पूर्ण झालेला आहे. पुन्हा आता 365 दिवस आपल्याला पालखी सोहळ्याची वाट बघायला लागेल, यात्रेची वाट बघायला लागेल. हा क्षण मोलाचा क्षण असते. या क्षणासाठी पूर्ण करंजा गाव त्याने या क्षणाची वाट बघत असते. तोच आज क्षण कुठेतरी हसत खेळत मजा करत सर्व फुल गुलालामध्ये पूर्ण झालेला आहे. आपली पालखी पत्त्या पाठी आठवण येईल. चला 19 तासानंतर पालखी पोचली आपली मंदिरामध्ये सुखाने. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि द्रोणगिरी आई शीतलादेवी आणि आपल्या गावाची इतिहास किंवा माहिती जर पूर्णपणे पाहिजे असेल तर मी गेल्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे, टाकलेला आहे. ब्लॉग डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल, चेक करा. सुंदर माहिती आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता काय सध्या सुचत नाही कारण का आईचा पालखी सोहळा त्याच्यासाठी आपण वाट बघत होतो, तो पूर्ण झालेला आहे आणि परत वाट बघायला लागेल. तर चला हा ब्लॉग एंड करूया. तुम्हाला जास्त थांबवणार नाही, उद्या ब्लॉग कंटिन्यू येणार आहे. तर चला ब्लॉग एंड करूया. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून. द्रोणगिरी माते की जय, शीतलादेवी माते की जय.